यानंतर मी परमपूज्य राष्ट्रसंत भैरवजी महाराजांना विनंती करेल की आपण या आशीर्वाद द्या. भारतवर्षाची समस्त मातृत्व शक्ती, पितृशक्ती, देवी शक्ती, संत शक्ती, आराध्य शक्ती, ज्या ज्या महापुरुषांनी, स्वातंत्र्यवीरांनी आपल्या राष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपलं सगळं काही दिलं, असे थोर स्वातंत्र्यवीरांना, हुतात्म्यांना मी स्मरण करून वंदन करतो. माझ्या समोर असलेले समाजातले पितृस्वरूप, मातृस्वरूप बांधव, भगिनींनो, सन्मानित व्यासपीठावर उपस्थित असलेले बीड शहराचे प्रथम नागरिक, नगराध्यक्ष आदरणीय श्री भारतभूषणजी क्षीरसागर साहेब, पितृस्वरूप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ चे कुलगुरू आदरणीय श्री नागनाथजी कोतापल्ले साहेब, आदरणीय सोवैनी साहेब, बीड दर्शनचे मालक श्री शिवाजीरावजी गायकवाड साहेब, उद्योगपती अमृतजी सारडा साहेब, आदरणीय सुलोचनाताई काळे आई साहेब, आणि ज्यांच्यामुळे आपण इथे सगळे उपस्थित आहोत असे या कीर्तन महोत्सवाचे सांस्कृतिक, वैचारिक, सैद्धांतिक आणि आनंदिक असे महोत्सवाचे संयोजक आदरणीय श्री गौतम खटोड, श्री सुशीलजी खटोड, प्रिय तिवारी साहेब, आणि एक वेगळं व्यक्तिमत जे आपल्याला सगळ्यांना बघायला मिळालं, जे स्वतःवर इतका विश्वास ठेवतात की ते विश्वासातून एक सत्यता निर्माण होते. स्वतःच्या विश्वासातून सत्यता निर्माण करून ते सत्याला कर्माचा रूप देऊन अर्थ आणि नीतीचा जोड देत असताना समाज रचनेमध्ये आपलं श्रेष्ठ योगदान देणारे एक तरुण, तडफदार आणि आपल्या सगळ्यांचे लाडके म्हटलं तर वावगं नाही ठरणार, ज्यांचा आत्ताच आपल्या सगळ्यांच्या साक्षीमध्ये आपण सगळ्यांनी सन्मान केलं, असं श्री रत्नाकरजी कुटे साहेब, माझे पत्रकार बांधव आणि या कीर्तनोत्सवासाठी दिवस रात्र झटणारे महोत्सवचे भरतबुवा रामदासी महाराज, आपल्याला सगळ्यांना माझं प्रेमपूर्वक अभिवादन आणि मकर संक्रांतीची अंतःकरणापासून आपल्याला शुभेच्छा. खरं म्हटलं तर विषय कुठला घ्यायचा हा एक मोठा प्रश्न आहे, कारण व्यासपीठावर एवढी विविधता आहे आणि तेवढी रसिकता समोर आहे, श्रवण करण्याची तेवढी क्षमता आणि सांगण्याचा उद्देश, हे दोन्ही स्पष्ट आहे. उद्देश स्पष्ट असल्याशिवाय जीवनाचा अर्थ नसतो. सगळे म्हणतात जीवन समजायला पाहिजे, जीवन कशासाठी आहे,
जीवन कसं जगायचं. पण आपल्याला जर सहज आणि सरळ रूपामध्ये जर जीवन समजायचं असेल तर आपल्याला फारसं पळायची गरज नाही. सध्याचा युग हा एक वेगळ्या रचनेतून चाललेला आहे. ज्या ज्या युगामध्ये नीती अर्थवर प्रभावी ठरते तो युग म्हणजे सतयुग. आणि ज्या ज्या युगामध्ये अर्थ नीतीवर प्रभावी होऊन जातो तो युग म्हणजे कलियुग. एवढं सोपं आहे. म्हणून अर्थ आणि नीती हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा समाज रचना होते. मुळतः समाज रचना, समाज आपण त्याला म्हणत नाही की एखाद्याचं चारित्र्य ठरवण्यासाठी आपण एकत्र झालो आणि त्याला आपण समाज म्हणतो. किंवा एखाद्याची निंदा करायची असेल तर आपण एकत्रित समूहामध्ये आलो आणि त्याला समाज म्हणतो. एखाद्याची प्रशंसा करायची असेल तर एकत्र समूहामध्ये आलो आणि त्याला समाज म्हणतो. समाज म्हणजे अर्थ आणि नीतीचा सुरेख समन्वय आहे, सुरेख संगम आहे. मग हा समाज सुखी कसा राहायला पाहिजे, तर समाज सुखी त्याच्यावर होणार की त्या समाजातले लोक कसे जीवन जगतात आणि जीवन जगण्याचा त्यांचा उद्देश काय आहे आणि जीवन कसं जगायचं. जीवन कसं जगायचं प्रश्न जर विचारला गेला की 4 शब्दामध्ये जीवनचं सार सांगायला पाहिजे आणि जीवन कसं जगायचं हे सांगायला पाहिजे, तर स्पष्टपणे मी म्हणेल बाल्य आश्रम म्हणजे हा ज्ञान आहे. आईकडून, वडिलांकडून, गुरुकडून जे तुम्ही ज्ञानाचा संचय तुमच्यामध्ये करता आणि ते ज्ञान संचय जे तुमच्या बुद्धीचं निर्माण करते ते बुद्धी कर्म करण्यासाठी प्रेरित करते. ते बुद्धी कर्म करण्यासाठी प्रेरित करते. म्हणून बालपण हा जे आहे ह्याला ज्ञान म्हटलं जातो, ज्ञान तत्व. लहान लेकरू जेव्हा जन्माला येतो ना तर त्याला देव माहित नसतो, पण त्याच्या आईच्या रूपामध्ये तो देव बघत असतो. त्याला देव समजवण्याची पण गरज नाही आणि सांगण्याची पण गरज नाही. म्हणजे अध्यात्म हा आपला मूळ पिंड आहे. त्याला शिकण्याची गरज नाही, शांती शिबिरामध्ये जाऊन पैसे खर्च करण्याची गरज नाही त्याच्यासाठी. जन्माला आल्यानंतर तुम्हाला कोण शिकवलं की देव कोण आहे. लहानपणी तुम्हाला देव माहित नसतो, फक्त एकच देव माहित असतं, ते तुमची आई असते. कारण ती जे विचार देते ते विचार म्हणजे संस्कार असतात. मग तिचं नेतृत्व पहिले माणूस स्वीकारतो. त्याला आपण गुरुच्या रूपात बघत असतो, देवाच्या रूपात बघत असतो. माणसाचा जन्म कशासाठी हो? उत्तर मिळणार विकासासाठी. विकास करणार केव्हा, कसं करणार? जेव्हापर्यंत तुम्हाला नेतृत्व स्वीकारण्याची क्षमता नाही आणि नेतृत्व स्वीकारून तुमच्यामध्ये सुधारणा करून नेतृत्व देण्याची ताकद तुमच्यामध्ये येत नाही तेव्हापर्यंत विकास कसला? विकासाचा मूळ अर्थ असा असतो नेतृत्व स्वीकारत असताना योग्य रीतीचा नेतृत्व देणे प्रत्येक क्षेत्रातून. आणि ज्या पद्धतीचं नेतृत्व तुम्ही समाजासाठी तयार करता तो समाजाचा विकास ठरतो, माणसाचा विकास ठरतो. म्हणून नेतृत्व हा महत्वाचा आहे. लहान लेकरू आपला पहिला नेतृत्व आईकडून शिकतो. दुसरा नेतृत्व कोण देतो, तर दुसरा नेतृत्व त्याचा वडील देतो. तो नेतृत्वाचा सार काय असतो, तो नेतृत्वाचा सार असतो संघर्ष कसा करायचा, म्हणजे जीवन कसं जगायचं, सामाजिक रचना काय आहे, माणसं कशी असतात, हे सांगणारा कोण?
म्हणून आपण जे म्हणतो ना, पारिवारिक जी बैठक आहे त्याला जर बघितलं तर ही आई जी आई माया देणारी आहे आणि वडील जे आहे ते अनुशासन मध्ये ठेवणारे आहेत. वडील अगदी अनुशासन मध्ये ठेवतात. का? कारण जीवनातला संघर्ष कसा करायचा त्याचं ज्ञान म्हणजे दुसरा नेतृत्व आपल्याला तिथे प्राप्त होतं. मग आईचा संस्कार आणि वडिलांचा संघर्ष एकत्र आले तर काय निर्माण होणार? पुरुषार्थ. आपण म्हणतो ना पुरुषार्थ पुरुषार्थ. तर ते पुरुषार्थ काय असतं नेमकं? तर काही नाही, आईचा संस्कार आणि वडिलांचा संघर्ष हा पुरुषार्थ असतो. आणि मग त्या युगामधली जी व्यवस्था आहे, प्रवृत्ती आहे, मानसिकता आहे, त्या युगामध्ये सुधार करण्याची जी वृत्ती आहे, तुमच्यामध्ये सुधार करण्याची जी वृत्ती आहे, त्याला तुम्ही जेव्हा स्वीकारता तर ते तत्व देणारा, ते विचार देणारा कोण? तर ते तुमचं गुरु. असे हे त्रिगुणात्मक शक्ती जेव्हा एकत्रित येतात तर ह्या योगाला कर्मयोग म्हटलं जातं. म्हणजे मूल जेव्हा एक बाल्यावस्थामध्ये आईचे संस्कार, वडिलांचा संघर्ष आणि गुरुचा ज्ञान जेव्हा तो प्राप्त करून घेतो तर हा ज्ञान संपूर्ण होतो. आणि हा ज्ञान कशामध्ये परिवर्तित होतो? कुठल्या रूपामध्ये स्थापित होतो? तर गृहस्थ आश्रम म्हणजे काय? तर गृहस्थ आश्रम म्हणजे कर्म. जे ज्ञान तुम्ही प्राप्त केलं आहे त्या ज्ञानाचा सदुपयोग, त्या ज्ञानाचं आचरण, आणि ते आचरण कशासाठी? तर अस्तित्व निर्माण करण्यासाठी. माणसाची ओळख हे अस्तित्वामुळे. विचार करा, समाजामध्ये आपण ज्यांना आदर्श म्हणतो, भगवान श्रीराम, श्रीकृष्ण, जगद्गुरु तुकोबाराय, संत ज्ञानेश्वर माऊली, संत एकनाथ, संत नामदेव, भगवान महावीर, गुरु नानक साहेब, तथागत गौतम बुद्ध, ह्यांना आपण आदर्श म्हणतो. हे मनाने पूर्ण विरक्त होते, पण जीवनाने ते अस्तित्ववान होते. तुम्ही विचार करा, जर तुम्ही ते जर अस्तित्ववानच झाले नसते तर ते तुम्ही आदर्श म्हणून त्यांना स्वीकारू शकले असते का? कारण त्यांच्याबद्दल तुम्हाला कळालंच नसतं. ते कर्माचं जे आचरण आहे ते आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी. आणि अस्तित्व निर्माण करण्यासाठी कशाला? तर वो शरीर क्या जो अस्तित्व न जाने, वो आत्मा का जो विरक्ती न जाने. आत्माचं कार्यच आहे की विरक्तीच्या रूपात त्याला परिवर्तित होणं, विरक्तीच्या रूपात त्याला परिवर्तित होणं, मात्र अस्तित्ववान होत जाणं. मग ह्याचं उदाहरण ह्याला नेमकं समजायचं कसं? चंदन पाहिलं? एक चंदनला दगडावर आपण घासत असतो. घासता घासता ते चंदन च एक अस्तित्व संपत असतो, म्हणजे तो विरक्त आहे पूर्ण. त्याचा जे सद्गुण आहे, सुवास, तो सगळीकडे दगदगत असतो. पण त्याचप्रमाणे त्याचा जे कर्म सार्थक आहे तो कर्म सार्थक इतका प्रबल असतो की तो आपल्या स्वतःच्या अस्तित्वाचे जे भौतिक अस्तित्व आहे, म्हणजे ते लाकडाचं जे अस्तित्व आहे त्याची तो काळजी करत नाही. तो मूळ कुठल्या अस्तित्वावर जाऊन टिकतो? तर ते त्याचा म्हणजे मूळ अस्तित्व म्हणजे त्याचा सद्गुण, म्हणजे त्याचा सुवास. त्या सुवासातच पावित्रता, त्या सुवासात सत्यता आणि त्या सुवासाचा खरा आनंद हे ज्ञान असतो. म्हणजे चंदनाचा सुवास म्हणजे एका पद्धतीने कर्माचा ज्ञानच आहे. त्याचं जीवनाचं कर्म बघा, इकडे त्याला घासत असतो आपण आणि दुसरीकडे त्याचा सुवास सगळीकडे पसरत असतो. घासता घासता एक अशी वेळ येते की त्या चंदनाचा लाकूड पूर्णपणे संपून जातो आणि जसा तो संपतो तसाच तो चंदन हातात घेतल्याबरोबरच विठोबाच्या कपाळावर जाऊन बसतो. असं ते जीवन असतं. हे अस्तित्व आहे. माणसाचं जीवन म्हणजे अस्तित्व निर्माण करण्याची जी प्रक्रिया ती चंदनासारखी. आणि म्हणून जर आपण विचार केलं तर गृहस्थ जीवन काय? तर गृहस्थ जीवन म्हणजे कर्म. आणि प्रत्येक क्षणाचा तो कर्म जे आचरण शुद्ध असेल त्याला धर्म म्हणतात.
जाती सूचक व्यवस्थेला जाती सूचक आधारावर जेव्हा आपण मांडणी करतो विचाराची, तर ते धर्म नव्हे. मत आणि संप्रदाय युगातली व्यवस्था, प्रवृत्ती आणि मानसिकताला ओळखून जन्माला येतात. ज्या ज्या युगामध्ये जी मानसिकता आहे, जी प्रवृत्ती आहे, जी विकृती आहे, त्याला संपवण्यासाठी जे सकारात्मक दृष्टीने जे विचार मांडला जातो, तो विचार त्या युगाचा मत ठरतो आणि ज्याला स्वीकारणारे जे समूह असतो त्याला आपण सांप्रदायिक म्हणतो. तर मत आणि सांप्रदायिकता हे धर्म नव्हे. हे युगातली व्यवस्थाप्रमाणे निर्माण होतात. जसं आजची व्यवस्थामध्ये भारतीय समाज पूर्णतः बाजारवादाच्या प्रभावाखाली गेलेला आहे आणि प्रत्येक गोष्टीचं बाजारीकरण मांडलं जात आहे आणि त्यामुळे एक भावनाशून्य परिस्थिती आपल्यामध्ये निर्माण झालेली आहे. या बाजारीकरणला संपवण्यासाठी आपल्याला जीवनला सोपे पद्धतीने समजणं खूप गरजेचं आहे. म्हणून जे आचरण शुद्ध कर्म आहे त्याला आपण धर्म म्हणतो. आपण त्याला धर्म म्हणतो. तर गृहस्थ जीवनचा एक मोठा प्रश्न हा पण उभा राहतो की एक प्रश्न असा विचारला गेलं की अध्यात्म आणि गृहस्थ जीवन एकत्र कसे जगावेत. अध्यात्म आणि गृहस्थ जीवन एकत्र जगता येतात का. आपल्या विषयांमध्ये मांडणी करताना आपण जी मांडणी करतो, गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झाला बोधी वृक्षाचे खाली. हे सगळे सांगतात की गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं, पण ते ज्ञान कसं प्राप्त झालं हे कोणी सांगत नाही. मूळ माणूसला जर पूर्ण विकसित करायचं असेल तर ते ज्ञान कसं प्राप्त झालं हे सांगणं गरजेचं आहे. ज्ञानेश्वरांनी 21व्या वर्षाच्या आतच अमृतानुभव रूपी ज्ञानेश्वरीचं रूप आपल्याला दाखवलं. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, पण त्या ज्ञानेश्वरी लिहिताना दुःखामध्ये सुख त्यांनी कसं शोधलं हे कोणी सांगत नाही. तसंच जर प्रश्न विचारलं की अध्यात्म आणि गृहस्थ जीवन कसं जगावं एकत्र, अरे सोपं आहे. संत कबीर जगायचे. संत कबीर एकत्रच जीवन जगायचे. गृहस्थ आणि अध्यात्म सोपे पद्धतीने जगायचे. जगद्गुरु तुकोबराय गृहस्थ आणि आध्यात्मिक जीवनाचा सुरेख संगम आहे. एक सुरेख विचार आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी दोन्ही तत्वाला श्रेष्ठतम पद्धतीने जगलेत हे सगळे सांगू शकतात, पण कसे जगले हे सांगणं गरजेचं आहे. कारण सामान्य विचारातून जे काही गोष्टी निर्माण होतात ते निर्माण होणारी जी वृत्ती आहे ते मन आहे. आपल्याला सांगण्यात येतो मनाला चिंतनामध्ये लावा. मन तर नेहमीच चिंतन करतो. वाईट तरी करणार, चांगलं तरी करणार, पण हा मन नेहमी चिंतनातच असतो. आपल्याला सांगण्यात येतो आत्मा अजय आहे, अमर आहे, अखंड आहे. हजारो लोक इथे बसलेले आहेत. एकाने मला सांगावं की त्यांनी आपल्या आत्म्याला पाहिलंय, या आत्म्याला अनुभवलंय. ज्या आत्म्याला तुम्ही अनुभवलं नाही, ज्या आत्म्याला तुम्ही पाहिलं नाही, त्या आत्म्याला तुम्ही अजय अमर अखंड कसे म्हणू शकता. तुम्ही 3 तत्वाला प्रत्येक क्षणाला अनुभवता. पहिली म्हणजे तुमचं मन, दुसरं म्हणजे तुमचा स्वभाव आणि तिसरं म्हणजे विवेक आणि अविवेक. मन, स्वभाव, विवेक आणि अविवेक. तर अध्यात्म आणि गृहस्थ जीवन एकत्र कसे जगायचे. सोपं उदाहरण आहे. अध्यात्म आणि गृहस्थ जीवनाला एकच रूपामध्ये जर जगायचं असेल, एक रूपामध्ये जर जगायचं असेल, तर आपल्या गावातल्या ज्या बहिणी असतात
सकाळी सकाळी 3 माठ डोक्यावर ठेवतात आणि दूध विकण्यासाठी दुसऱ्या शहरात जातात, गावातून शहराकडे. जेव्हा ते दूध विकायला जात असतात तर ते माठामध्ये दूध असतो. दूध विकायला जात असताना आपल्या मैत्रिणींसोबत पूर्ण घरगृहस्थीची चर्चा चालू असते. गृहस्थीची, मुलांना आज काय शिकवणार, आज त्यांना काय बनवून खाऊ घालणार आहे, त्याचप्रमाणे आज माझी सासू काय म्हटली, सासऱ्यांचं काय चालू आहे, सासऱ्यांना कसं आनंदित ठेवायला पाहिजे, कोणी दुखवलं गेलं असेल तर त्याचं काय कसं निदान पाहिजे, हे ग्रस्त जीवनाची चर्चा करत असताना त्यांचं सगळं काही लक्ष कशावर असतं तर ते माठातल्या दुधांवर असतं की हे माठ कुठे पडायला नाही पाहिजे. तुम्हाला अध्यात्म आणि ग्रस्त जीवन जर जगायचं असेल ना तर फारसं करायची गरज नाही. ते माठातलं दूध म्हणजे त्याच्यावर लक्ष ठेवणं म्हणजे भगवंताची साधना आणि त्याच्याबरोबर आपसात ज्या पद्धतीने ते हितगुज करत सहज रीतीने जीवन जगतात त्याला जगणं म्हणजे ग्रस्त जीवन आहे. इतकं सोपं आहे ते अध्यात्म आणि ग्रस्त जीवन. पण त्याला आपण वेगळ्या रीतीने मांडतो, वेगळ्या रीतीने समजवायचा प्रयत्न करतो. जसं की मन, या मनला आपल्याला ओळखणं खूप गरजेचं आहे. आत्मा अजय आहे, अमर आहे, अखंड आहे. आपण नेमकं समजूया की आत्मा आहे काय. तुमच्या शरीर तत्वामध्ये जी इंद्रिय असतात ना, इंद्रिय ज्याच्यापासून तुम्हाला भूक लागते, ज्याच्यापासून तुम्ही बघायला बघतात, सौंदर्यता बघतात, ज्याच्यापासून तुम्ही चांगलं वाईट सगळं काही ऐकता, हे जे इंद्रिय तत्व असतात ना, हे इंद्रिय तत्व भाव निर्माण करतात, भावना. हे जे भाव निर्माण करतात, ह्या भावपासून काय निर्माण होतं, विचार. आणि हे विचार ज्या केंद्रबिंदूवर जाऊन स्थापित होतो त्याला आत्मा म्हटलं जातं. आत्मा सोपं आहे, इतकं सोपं आहे. हे विचार, जे विचार ज्या पद्धतीने एक गुरुकडे सर्व प्रकारचे लोक येतात तसंच एक केंद्रबिंदूवर सर्व प्रकारचे विचार येणार. प्रत्येक इंद्रियपासून, मग ते सात्विक विचार असतील, तामसिक विचार असतील, प्रत्येक विचार जे जाऊन ज्या केंद्रबिंदूवर येणार. आता त्या विचारांवर जास्त भर कशाची आहे, सद्गुणांची असेल तर ती आत्मा सदात्मा. आणि जर त्या विचारांवर भर जर वाईट संगतीची असेल, वाईट विचारांचा केंद्रबिंदू असेल तर ती आत्मा म्हणजे दुरात्मा. आता आत्म्याला आपण समजलं, कारण आपण ग्रस्त जीवनाविषयी बोलतोय, आत्म्याला आपण समजलं तर या मनला पण समजणं गरजेचं आहे. मन नेमकं आहे काय. हे मन पासून स्वभाव निर्माण होतो आणि एक माणसाची ओळख, एक समाजाची ओळख, एक राष्ट्राची ओळख त्याच्या स्वभावामुळे होते. समाजातली वाईट आणि चांगल्या दोन्ही गोष्टी ज्या स्वभावाच्या आधारावर ठरल्या जातात. जे काही आहे ते स्वभाव आहे. आपले आदर्श पण त्यांचे स्वभावामुळे ओळखल्या जातात. आणि स्वभावाचाच सर्वश्रेष्ठ उदाहरण जर म्हटलं तर सुदामाला विचारलं की मित्र कसा असावं तर सुदामा स्पष्टपणे सांगणार की श्रीकृष्ण सारखा असावा. म्हणजे ते श्रीकृष्णाचा स्वभाव. केवटला जर विचारलं की उत्कृष्ट मित्र कसा असायला पाहिजे तर उत्तर मिळणार श्रीरामासारखा असायला पाहिजे. म्हणजे श्रीरामाचा तो स्वभाव आहे की केवट सारखे वनवासीला पण मित्र म्हणून जवळ घेणं. भरतला जर विचारलं की भाऊ कसा असायला पाहिजे तर डोळे झाकून भरत आणि लक्ष्मण आणि शत्रुघ्न सांगू शकतात की श्रीरामासारखे असायला पाहिजे. ते त्यांचा स्वभाव आहे. म्हणजे त्यांचं मन कसं असतं, त्यांचं मननी स्वभाव निर्माण केला. केकई पासून माता सुमित्रा आणि माता सुमित्रापासून जर मा कौशल्याला विचारलं की मूल कसा असायला पाहिजे, मुलगा कसा असायला पाहिजे तर ते सांगणार श्रीरामासारखा असायला पाहिजे. एवढंच नव्हे तर आजच्या आईला जरी विचारलं की तुझ्या मुलाला कसं तुला बनवायची इच्छा आहे तर ती सांगणार की किमान तरी गुण तर श्रीरामासारखे असायला पाहिजे त्याच्यामध्ये. हे रामाचा स्वभाव इतके लाखो वर्षापासून जिवंत आहे. लाखो वर्षापासून जिवंत आहे त्या स्वभावाला. आणि या स्वभावाचाच आज परिणाम आज आपल्याला दिसून येतो. हे स्वभावामुळेच आज पाकिस्तानचा काय स्वभाव आहे मला सांगायची गरज नाही
आणि अफगाणिस्तानचा काय स्वभाव आहे मला सांगण्याची गरज नाही. आणि भारताचा स्वभाव काय आहे हे पण मला सांगायची गरज नाही. जर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा स्वभाव ओसामा बिन लादेन आहे तर भारताचा स्वभाव संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु तुकोबा आहे. हे मनाचा मोठेपणा आहे, हे मनाची भावना आहे, हे मनाची पावित्रता आहे, हे मनाचं एक चारित्र्य आहे. हे मनच असं आहे की जे स्वभावाला निर्माण करतो. मुलं मुलींचे लग्न जुळवून घेताना, मुलं मुलींचे लग्न जुळताना सगळ्यात पहिले हे विचारलं जायचं आईचा स्वभाव कसा आहे, मुलाच्या. मुलगी तर द्यायला मी तयार आहे, वडिलांचा स्वभाव कसा आहे. शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे पण आपण जेव्हा एखादा घर घ्यायला जातो तर सगळ्यात पहिले हे विचार करतो की शेजाऱ्या पाजाऱ्यांचा स्वभाव कसा आहे. एखाद्या दारूची भट्टी जर उभी असली तर आपण तिकडे त्या भट्टीचा स्वभाव ओळखून आपण तिथं घर बांधायला जात नाही. स्वभावावर सगळं काही अवलंबन आहे. स्वभावापासून माणूस शून्यातून विश्व निर्माण करतो. आणि हाच स्वभाव स्वर्णाची लंका असणारे रावणलाच संपूर्ण ज्ञान असताना सुद्धा सगळं काही काढून घेत असतो, निर्धन करून टाकतो. हेच स्वभाव एक फाटके कबीराला काही न लिहिता हजारो वर्षापर्यंत, काहीशे वर्षापर्यंत जिवंत ठेवतो. आणि हाच स्वभाव जगद्गुरु तुकोबारायांना पुष्पक विमान आणण्यासाठी प्रेरित करतो. म्हणून माणसाचा स्वभाव हा सुधारणं गरजेचं आहे. आणि माणसाचा स्वभाव कशामुळे सुधारणार तर मन, हे मनला समजणं गरजेचं आहे. एक गुरु आणि एक शिष्य होते. एक गुरु आणि एक शिष्य होते. ते जंगलात कार्य करत होते. जंगलात कार्य करता करता गुरु आपल्या शिष्यांना आज्ञा करतात की जा आश्रम मध्ये जाऊन थांब, मी उरलेले कामं जे आहे ते पूर्ण करून येतो. मी पूर्ण करून येतो. शिष्य गुरूंची आज्ञा घेऊन आणि पुढे जातात. जसं ते जंगलात थोडे पुढे जातात तर बघतात एक सुंदर तरुणी, अतिशय रूपवान तरुणी घायल अवस्थेत पडलेली आहे. शरीरावर जखमा झालेल्या आहेत, रक्त वाहून राहिलेलं आहे. शिष्य ते तरुणीला पाहिल्याबरोबर म्हणतात, मन बघा कसं असतं मन. आपण म्हणतो ना चिंतन करा. मन. ती तरुणी घायल आहे, ती रडून राहिलेली आहे, ती दुःखी आहे, ह्याचा ध्यास नाही. पण शिष्याचं लक्ष कुठं जातो की किती सुंदर आहे. म्हणजे तिचं दुःख, तिची वेदना ही सुद्धा कामाला आली नाही. म्हणजे मनचं किती मोठा पगडा असतो. मन कुठे वळला, किती सुंदर आहे. मग मननी म्हटलं गुरु मागे आहे. त्यांनी जर विचार केला, त्यांच्या जर लक्षात आला की माझ्या मनाने असा विचार केलेला आहे, मी असा विचार केलेला आहे, तर काय वाटणार. म्हणून मन तिथून पळवाट काढतो आणि त्या तरुणीला तसंच सोडून तो शिष्य पळून जातो आणि आश्रमात जाऊन थांबतो. मागून गुरु येतात. आता मनचं बघा. एक मन म्हणतो आहे की किती सुंदर आहे, त्याच्यामध्ये दुःख आणि वेदना दिसून नाही राहिले, जखमा दिसून नाही राहिले. पण दुसरा मन मागून येतो आणि तो बघतो की एक तरुण सुंदर, एक तरुणी जखमानी भरलेली आहे, रक्त वाहून राहिलेलं आहे. ते त्याच्या जवळ जातो आणि गुरु त्यांच्या जवळ जातात आणि म्हणतात, अगं बेटा, तू इथे कशी आलीस? चल, मी तुला घेऊन चलतो. इथं एक मन त्या सौंदर्याला पाहून पळतो आहे आणि दुसरा मन त्या सौंदर्याला पाहून आपला वात्सल्य आणि ममता जागृत करतोय.
म्हणजे जे म्हणतो ना आपण वासना वासना, वासना काय आहे? वासना काही स्थायी भाव नाहीये. तुम्ही दिवसभर काम करता, तुमचं लक्ष राहणार नाही, पण एकट्यात तुम्ही जर बसलं तर तुम्हाला ती कामना तुमच्या मनातली असते, ती लालसा तुमच्या मनातली जी असते ना, ती कामना आणि लालसा ही वासना निर्माण करते. वासना म्हणजे तात्कालिक आवेग. जेव्हा तुमच्या बुद्धीच्या नियंत्रणाच्या बाहेर तुमच्या भावना चालल्या जातात त्याला वासना म्हणतो आपण. वासना हे नाहीये जे तुम्ही म्हणता. मग गुरुजी काय करतात? गुरुजी तिला उचलतात आणि उचलताना भाव काय आहे? मी तिचा वडील आहे आणि ही माझी मुलगी आहे. तिला घेऊन ते आश्रमात येतात आणि मग शिष्याला विचारतात, तिचा उपचार करतात, तिला व्यवस्थित सगळं सोय करून दिल्यानंतर आपल्या शिष्याकडे जाऊन बसतात, जवळ जाऊन बसतात आणि शिष्याला विचारतात, का रे, तुला ही तरुणी दिसली नव्हती का जंगलात? हिची वेदना तुला दिसली नाही, हिचं दुःख तुला दिसलं नाही का? तो म्हणतो, गुरुदेव ही दिसली होती, पण त्यावेळी माझ्या मनाने म्हटलं किती सुंदर आहे आणि माझ्या मनात पाप येईल, माझ्या मनात पाप येईल असा विचार करून मी तिथून पळून आलं. पाप तर आलंच ना, किती सुंदर आहे तिची वेदना सोडून तुम्ही जर विचार केला तर हे पाप आहे. आणि पुण्य काय आहे की तिला किती दुःख होतंय ह्याचा विचार करणं म्हणजे पुण्य आहे. हे पाप आणि पुण्य आहे, बाकी काही नाही आहे. जे तुम्ही म्हणता ना हे तसलं पाप पुण्य नसतं. एखाद्याच्या बद्दल चांगली भावना ठेवणार, आदरणीय कुटेजींनी सांगितलं तरुणांबद्दल जी भावना आहे, ही भावना म्हणजे पुण्य. रोजगार निर्मितीची, युगातली व्यवस्थेला ओळखून त्यांना संदेश देण्याची ही पुण्य आहे. आणि त्याच तरुणांचं शोषण दहशतवादाच्या नावाखाली करणं म्हणजे पाप आहे. धर्माच्या नावाखाली त्यांचा वापर करून त्यांना जातीयतेच्या नावाखाली झोकून देणं म्हणजे पाप आहे. कशी व्यवस्था आहे? तर म्हणून गुरुदेव म्हणतात की शिष्याला की तू का पळून आलास? माझ्या मनात पाप येईल म्हणून मी पळून आलो, माझ्या मनात पाप येईल म्हणून पळून आलो. गुरुदेव म्हणतात की जो जितका पळतो त्याच्या मागे तेवढंच विचार पळत असतात. मनावर नियंत्रण मिळवायचं असेल तर ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही आहात त्या परिस्थितीमध्येच तुमचं लढण्याची क्षमता असायला पाहिजे. माणूस ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये जर संघर्षरत राहिलं आणि संघर्ष करत राहिला तर निश्चितपणे कितीही मोठा विकार त्याच्या मनात असेल तर तो मनावरचा ताबा घेतल्याशिवाय राहत नाही. अहो तुम्ही पळूनच गेला. वाघाला बघून पळून जाणे आणि वाघाच्या जवळ जाऊन मित्रता करणे. तुम्ही जर वाघाला पाहून पळाले तर वाघ तुमच्या मागे पळणार आणि वाघाला बघून जर तुम्ही समोर उभे राहिले तर वाघ तुम्हाला बघणार आणि बाजूला चालला जाणार. हे मन, असंच मन आहे. कुठलाही विचार आला त्या विचारातून तुम्ही जर पळवाट काढली तर हे विचार तुमचं मागं सोडणार नाही आणि तुम्हाला आयुष्यात जे म्हणतो ना दुःख, हे दुःख तिथून निर्माण होतं. आणि जर त्याच्या समोर जाऊन उभे राहिले आणि त्याच्याशी आपण हितगुज करायला लागलो आणि त्याच्याशी समोर जाऊन आणि उभं राहून आणि आपण कट्टरपणे लढलो, संघर्ष केलं, तर ते तुमची विजय आहे. ते मनाचा ताबा आहे. हा मन जेव्हा प्रश्न विचारतो की भगवंत आहे की नाही, तर हा मन प्रश्न विचारल्यानंतर एक जिज्ञासू स्वभाव निर्माण करतो नरेंद्राचा. आणि त्या नरेंद्राला जेव्हा उत्तर मिळतो की देवत्व हा सद्गुणांमध्ये आहे, तर त्याच्यापासून जे त्या नरेंद्राला आनंद प्राप्त होतो तर ते आनंद म्हणजे विवेकाला निर्माण करतो. असा हा मन आहे जे मन नरेंद्रला विवेकानंदापर्यंत बनण्याची वृत्ती ठेवतो. म्हणून या मनाला आपल्याला ताबा ठेवणं गरजेचं आहे.
आणि त्या मनाला ताबा ठेवण्यासाठीच ज्याच्यापासून तुमचा स्वभाव चांगला व्हायला पाहिजे, स्वभाव तुमचं सुधारायला पाहिजे आणि त्या स्वभावातून तुम्हाला सार्थक कर्म करता यायला पाहिजे आणि त्या सार्थक कर्मातून तुमची विवेकता निर्माण व्हायला पाहिजे. या विवेक निर्माण करण्यासाठी, या विवेकाचा निर्माण होण्यासाठीच तुम्हाला गृहस्थ जीवन दिलेलं आहे. कारण तुम्हाला मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यातून सहज स्वभाव निर्माण करण्यासाठी तुम्हाला गृहस्थ जीवन दिलेलं आहे. म्हणजे गृहस्थ जीवन काय, तर थोडक्यात आपण जर सांगितलं तर कर्म. मग वानप्रस्थ काय आहे? जीवन आपल्याला समजायचं कशासाठी. वानप्रस्थ काय, तर अनुभव. कर्म करत असताना जे जे काही अनुभव तुमच्या जीवनातले येतात त्या अनुभवाला धारण करणे, त्या अनुभवाला परिवारामध्ये वाटणे, समाजामध्ये वाटणे, त्या अनुभवातले त्या अनुभवातून जे सुख आणि दुःख तुम्हाला मिळालेले आहेत त्यातून तुम्हाला परिपक्वता वाढवणे, ह्याचं योगदान देणं म्हणजे वानप्रस्थ आहे. अनुभवाला वाटणं, लोकांना देणं. म्हणून आपण म्हणतो की वानप्रस्थ हा विरक्तीचा सर्वश्रेष्ठ शृंगार आहे. मग संन्यास काय, तर बाल्यावस्थामध्ये आपण ज्ञान प्राप्त केलं, गृहस्थ अवस्थामध्ये आपण कर्म केलं, वानप्रस्थमध्ये आपण अनुभव घेतले आणि दिले आणि त्याचा जे आनंद आहे ह्या सर्व गोष्टींचा ज्या अवस्थेमध्ये आपण घेतो त्याला आपण संन्यास म्हणतो. एवढं सोपं आहे संन्यास. संन्यास ते नाही की आपण सगळे सोडून आणि चालले जायला पाहिजे, सगळ्यांपासून लांब जायला पाहिजे. जगामध्ये राहून सुद्धा संन्यासी होता येतं जर तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा आनंद मिळवता येत असेल तर. प्रत्येक गोष्टीचा आनंद मिळवता येत असेल तर त्याला संन्यास म्हणतात. म्हणून आपल्या अध्यात्मशास्त्रामध्ये सांगितलं जातं की आनंदी जीवन जगायचं असेल, सुखाचं जीवन जगायचं असेल आणि भगवंताची प्राप्ती करायची असेल तर जीवनाचं अस्तित्व निर्माण करत असताना जीवन काय आहे हे समजायचं असेल आणि देवाच्या जवळ जायचं असेल तर नामस्मरणाचा फार मोठा महत्व आहे. पण परत मी म्हणणार, गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं हे सगळे सांगतात, पण ते ज्ञान कुठून प्राप्त झालं आणि कसं प्राप्त झालं हे कोणी सांगत नाही. जगद्गुरु तुकोबारायांना घेण्यासाठी पुष्पक आलं हे सगळे सांगतात, पण जगद्गुरु तुकोबारायांनी मान सन्मानापेक्षा प्रतिष्ठा आणि प्रत्येक तत्वाची जी मोहमाया आहे ती कशी मोडली आणि त्यातून संसारिक जीवन कसं चालवलं हे कोणी सांगत नाही. गरज काय आहे? गरज आपल्याला आज सगळ्या गोष्टी समजून घेण्याची आहे आणि या समजण्यासाठी जीवन काय आहे हे आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. आणि जीवन जर समजायचं असेल, जीवनला सार्थक करायचं असेल, जीवनला अस्तित्ववान बनवायचं असेल तर नामस्मरणाचं फार महत्व आहे. तर नामस्मरण मध्ये म्हटलं जातो, मी आपले फक्त 5 मिनिटं घेणार. आदरणीय महाराजांचं व्यासपीठावर आगमन झालंय, ते माझे ज्येष्ठ बंधू आहेत आणि त्यांचं खूप मार्गदर्शन मला नेहमी भेटत असतो. तर नामस्मरणाचं जे महत्व आहे ते नामस्मरण म्हणजे काय? मी नामस्मरण करायला बसलो आणि नामस्मरण करताना मी फक्त श्रीराम श्रीराम श्रीरामच जपतोय. श्रीराम श्रीराम जपताना आपलं लक्ष लागणार नाही. नामामध्ये ताकद आहे, पण त्या नामामध्ये का ताकद आहे? कारण ते नाम ज्याच्यामुळे झालं त्याच्यामध्ये ताकद आहे. म्हणून श्रीरामाचं नुसतं नाव घेऊन चालणार नाही, त्याला नामस्मरण म्हणत नाही. पण श्रीरामाचे सद्गुणांना धारण करणं, एक एक सद्गुणांना धारण करून आपल्या अवगुणांशी भेटवणं, आपल्या अवगुणांना त्यांच्या सद्गुणांची संगत करायला लावणं
आणि आपल्या आतलं झोपलेल्या भावनांना जागृत करत असताना त्या सद्गुणांचा प्रवाह निर्माण करणं म्हणजे नामस्मरण असतं. म्हणजे श्रीरामाचे जर 108 गुण आपण धारण केले तर ते गुण धारण करणं, त्या गुणाचं घेणं, त्या गुणांना स्वीकारणं म्हणजे नामस्मरण. आणि आपण म्हणतो ना साधना, साधना काय असतं साधना? आजकाल पोस्टर, बॅनर, होर्डिंगवर साधनाचं वेगळं रूप दाखवलं जाते. डोळे बंद करून बसले की तुम्ही साधना करायला बसले. साधना ती नाही. सद्गुणांचं चिंतन म्हणजे साधना, बस एवढंच. सद्गुणांचं चिंतन म्हणजे साधना, बस एवढंच. म्हटलं जातं महाराज समाधीत आहे, म्हणजे नेमकं समाधी काय? फार गूढ विषय मांडला जातो त्याच्या समाधीचा. समाधी काहीच नाही. सद्गुणांचं स्वीकृती म्हणजे नामस्मरण. आदर्शाच्या रूपामध्ये सद्गुण धारण करणं म्हणजे नामस्मरण. त्याचं चिंतन करणं म्हणजे साधना. आणि त्या चिंतनातून जर एकाग्रता निर्माण झाली आणि त्यातून आनंद मिळवता आला तर ती समाधी. इतकं सोपं आहे. पण आपली परिस्थिती फार वेगळी आहे. मकर संक्रांतीच्या या पर्वावर एवढे सोपे जीवनला आपण कसं कठीण करून टाकलेलं आहे, मी फक्त सांगून माझे 2 शब्द संपवतो. एका गावामध्ये नदी वाहत होती. नदी वाहता 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 आटली. नदी आटल्यानंतर त्या गावातले लोक सायकलवर 2 बादल्या टांगून आणि 10 किलोमीटर लांबून पाणी आणायला सुरू झाले. ज्या नदीतून सर्व समाजाचे, सर्व जातीचे लोक एकत्र येऊन आनंद मेळावा करायचे, सर्व पशु पक्षी प्राणी प्रजाती तिथं एकत्र यायचे, म्हणजे वसुदेव कुटुंबमची कल्पना सार्थक करणारा खरा सामर्थ्य कोणी असेल तर ते नदी आहे. प्रत्येकाला आपल्या सोबत घेणार, प्रत्येकाला निसर्गाने आपल्या सोबत घेतलेलं आहे, आपल्या जवळ घेतलेलं आहे, कोणाशी भेद न करता. पण गावाची नदी आटून टाकली आणि गावाची नदी आटल्याबरोबरच आमची नदी आटून गेलेली आहे हे विचार करून त्या नदीला जिवंत करण्याची कुठलीही प्रक्रिया आपण करत नाही. मात्र दुसरीकडून पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणी मागण्याची आपण कारवाई करायला सुरुवात करून टाकतो. जशी नदी आहे ना, तसंच ते नदीला बघून एक दिवशी काही सामाजिक संस्था तिथे आल्या आणि सामाजिक संस्थांनी गावकऱ्यांना विचारलं, तुमच्या गावात नदी आहे का? फॉर्म भरलं. गावकऱ्यांनी सांगितलं नदी आहे. विचारणाऱ्यांनी हे नाही विचारलं त्याच्यात पाणी आहे का, आणि सांगणाऱ्यांनी पण हे सांगितलं नाही की त्याच्यात पाणी आहे का. तशी आजच्या माणसाची परिस्थिती आहे. लोक येतात आणि विचारतात, आई आहे का? हो आहे ना. वडील आहे का? आहेत. मुलं 2, बहीण 3, भाऊ 4. पण ज्या पद्धतीने नदी आटलेली आहे तसं संबंधाचा माधुर्य आणि गोडवा पण आटलेला आहे. आणि त्यामुळेच आजचा माणूस दुःखी आहे. तसं बघितलं तर अध्यात्म आहे, मी आता तुम्हाला सांगितलं. धर्म आहे ते तुम्हाला मी सांगितलं. माणूस आहे ते मी तुम्हाला सांगितलं. पण गावातली नदी आटून टाकली, 10 किलोमीटर लांबून पाणी आणणं हे तुम्हाला परवडतं 10 रुपये खर्च करून. तसंच तुमची शांती मिळवण्यासाठी शांती शिबिरामध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करणं हे तुम्हाला परवडतं, आणि घरामध्ये असलेली शांतीला तुम्ही लक्ष घालत नाही. घरात असलेल्या शांतीला तुम्ही लक्ष घालत नाही. ज्या पद्धतीने गावातल्या नदी आटून गेलेली आहे त्या पद्धतीने तुमच्या हृदयाचा पाझर पण आटलेला आहे. गावातली नदीचं पाणी जिवंत करा, त्याला वाहू द्या आणि तुमच्या हृदयाचा पाझर फोडून काढा. त्याच्यातून माधुर्य आणि गोडवा निर्माण करा आणि मग बघा सगळीकडेच प्रेमच प्रेम आहे. कुठला दहशतवाद तुम्हाला दिसणार नाही, कुठली विकृती तुम्हाला दिसणार नाही, आणि कुठली परिस्थिती तुम्हाला कुठलीही परिस्थितीमध्ये गुलामगिरी करावं लागणार नाही. पहिले समाजाला अशिक्षित ठेवून गुलाम केलं जायचं, आज समाजाला आकर्षणच्या वलयामध्ये बांधून गुलाम केलं जातं. आणि म्हणून
आज आपल्याला हे समजण्याची परिस्थिती झालेली आहे की आज श्रीमंताला अजून श्रीमंत व्हायचा, गरीबाला श्रीमंत व्हायचाय, आणि ह्या प्रतिस्पर्धांमध्ये नातेसंबंध कधी मागे सुटलेत हे सुद्धा लक्षात नाही. तसं म्हटलं गेलं तर मानव जीवन सर्वश्रेष्ठ म्हटलं जातं. पण अहो कसं सर्वश्रेष्ठ? जीवनातले सर्व दुःख आपण जे काय भोगतो, सोसतो आणि अनुभवतो या मानव जीवनमध्येच तर अनुभवतो ना. प्रश्न असा विचारला गेला की मानव जीवन सर्वश्रेष्ठ का? तर मानवला जीवन जगण्याचं ज्ञान आहे, मग पशुपक्षींना नाही का? एक चिमणीला माहित असतं की त्याचे पाखरे कसं जिवंत ठेवायचे. जीवन जगण्याचं ज्ञान सगळ्यांकडे आहे. मग परत प्रश्न विचारला गेला, मानव जन्म सर्वश्रेष्ठ कशासाठी? माणूस जन्म तर माणसाला धर्म दिला. एक बैलला पण त्याचा धर्म माहित असतं की त्याच्या खांद्यावर जर नांगर ठेवलं तर आपल्याला शेत नांगरायचं, हे बैलाला पण धर्म माहित असतं. म्हणजे माणसालाच धर्म मिळालेला यातला भाग नाही. मग तरी मानव जन्म इतके दुःख आणि वेदना आणि एवढं कष्ट सहन करत असताना सुद्धा सर्वश्रेष्ठ कशासाठी? तर तुम्ही एक 80 वर्षाचे डोळ्याने न दिसणारी आईला उभं करायचं आणि सांगायचं या गर्दीतून तुझा मुलगा शोधून काढ. ती 80 वर्षाची माय ते मुलाला शोधून काढणार. पण वर्षभरानंतर एखाद्या म्हैसला सांगितलं की तुझं रेडकू जरा या कडपातून शोधून काढ, तर ती म्हैस काढू शकत नाही. हे माणसांमध्ये आणि दुसऱ्यांमध्ये अंतर आहे. आणि त्यामुळेच आज परिस्थिती अशी झालेली आहे की ज्याच्यासाठी माणूस ओळखल्या जायचं आणि माणुसकी म्हणून जगासमोर यायची आणि त्यातून शांती आणि आनंद मिळवायचा, आज ते आपल्यापासून लांब दिसतात. कारण आपण संबंधाचं बाजारीकरण केलं आणि त्या बाजारीकरणामध्ये तुष्टीकरण आपण आणतो. एकमेकांना खुश कसं ठेवता येईल हे आपण बघतो, पण त्यांच्याशी प्रेम कसं करता येईल ह्याची काळजी करत नाही, ह्याची दखल घेत नाही. सामाजिक असंतुलन जर संपवायचं असेल तर तुम्हाला फारसं मोठ्या विचारधारांची गरजच नाही. फक्त तुम्हाला एकच गरज आहे, नातेसंबंध जोपासण्याची. जेवढे चांगल्या रीतीने तुम्ही नातेसंबंध जोपासणार तेवढे तुम्ही अहंकार विहीन होणार, आणि जेवढे तुम्ही अहंकार विहीन होणार तेवढे तुम्ही विनम्र होणार. जेवढे तुम्ही विनम्र होणार तेवढे तुम्ही सहज होणार, आणि जेवढे सहज झाले तेवढे सरळ होणार, आणि जेवढे सरळ होणार तेवढे पुण्यवान होणार. एवढं लक्षात ठेवा. जीवनातला खरा अर्थ, जीवन कशासाठी जगावं आणि कसं जगावं, तर फक्त एकच लक्षात ठेवा, जीवन नात्यांसाठी जगावं. आणि कोणासाठी जगावं? तर ते नात्यातून माणुसकी निर्माण करण्यासाठी जगावं. आणि अस्तित्व कशाला निर्माण करावं? तर अस्तित्व आपला सद्गुणांसाठी निर्माण करावं, ह्या नात्याची पगड ठेवण्यासाठी निर्माण करावं, या नात्याचा पवित्रता निर्माण करण्यासाठी आपण ठेवावं. म्हणून बांधवांनो, मला तेवढंच सांगायचं तुम्हाला की तुम्ही जे दुःखी आहात किंवा सुखी आहात, तर एवढं लक्षात ठेवा की ज्या ज्या घरामध्ये आज पण नातेसंबंधाचा संस्कार आहे तो घर म्हणजे सतयुग आहे. आणि ज्या ज्या घरामध्ये नातेसंबंधचा गोडवा आणि माधुर्य संपलेला आहे तो घर म्हणजे कलियुग आहे. आता कलियुग आणि सतयुग असा वेगळा युग नाही आहे. श्रीरामाचा युग हा वेगळा युग होता. तो संपूर्ण कालखंडामध्ये ज्ञानी तत्वांनी प्रभाव निर्माण केला समाजावर. पण आज प्रत्येक घरामध्ये ज्ञानी आहे, पण तो ज्ञानी एकतर आचरण करणारा श्रीराम असेल किंवा तो ज्ञानी अहंकारी असणारा रावण असेल. म्हणून आज प्रत्येक गल्लीमध्ये पहिले एक काळखंडामध्ये एक रावण पैदा व्हायचं, एक काळखंडामध्ये एक कंस पैदा व्हायचा, एक काळखंडामध्ये एक हिरण्यकश्यप पैदा व्हायचा. आज प्रत्येक गलीमध्ये एक रावण, एक हिरण्यकश्यप आणि एक कंस पैदा आहेच. आणि ह्या कंसांसोबत, ह्या हिरण्यकश्यप सोबत आणि ह्याच रावणांसोबत जर आपल्याला उत्तर द्यायचं आहे आणि ह्यांच्याशी विजय मिळवायचे असेल तर आपल्यामध्ये सद्गुणात्मक संस्कार आणि नात्याची पगड असणं खूप गरजेचं आहे. म्हणून स्वातंत्र्यता मिळवल्यानंतर आपल्या देशामध्ये धार्मिक आयोजनाची मोठी लाट उठली. सामाजिक संघटन जागेला उभे झाले. जातीगत संघटन प्रत्येक जागेला हक्क मागताना दिसतात, तरी समाजाची ग्लानी दूर होत नाही. कारण त्याचा असं आहे
की पहिले वसुदैव कुटुंबमची कल्पना करून चालणारे आपण लोक वसुदैव कुटुंबम पासून आपण एकल कुटुंबम पर्यंत आलो आणि एकल कुटुंबम पासून आता एकटं राहावं असं वाटतं. प्रत्येक दिवसाला ज्या पद्धतीने घटस्फोटच्या घटना घडत आहेत, ज्या पद्धतीने जर विचार तुम्ही केलं तर ज्या पद्धतीने नवरा बायकोचे संबंधांमध्ये तणाव निर्माण होत आहे, सुनेचे आणि सासू सासऱ्यांचे संबंधामध्ये तणाव निर्माण होत आहे. अहो, निम्मी शक्ती आणि निम्मी ऊर्जा तर त्याच्यातच चालली जाते. ह्याचं कारण काय? हे व्यासपीठ वेगळं आहे, पण मी तुम्हाला सहज भाषामध्येच समजवण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही अन्यथामध्ये घेऊ नका. आवड असे प्रमाणे आपण थोडे जरा हिंदी पिक्चरकडे जाऊ. हिंदी पिक्चरमध्ये सुरुवातीचा जेव्हा काळखंड आपण बघितलं ना, तर विलेन आणि हिरो हे दोन पाट असायचे नदीचे. म्हणजे हिरो हा चांगला असणारच, त्याचे प्रामाणिकतेबद्दल कोणी संदेश करायचा नाही, आणि विलेन हा चुकल्याशिवाय आणि खोडकरपणा केल्याशिवाय राहणार नाही, हा खलनायक जे गद्दार असतो. पहिले जे असायचे ना, ते पहिले गद्दार असायचे डाकू. म्हणजे त्यांना बघितलं की पूर्ण गावकरी लोक घाबरून जायचे, सगळे गावातले लोक घाबरून जायचे. डाकू यायचे, घोडे दौडवायचे आणि नेऊन सगळ्यांना उचलून न्यायचे आणि त्यांना मारायचे, हे करायचे. थोडासा काळ बदलला. डाकूच्या जागेला जमीनदार आले. मग ते जमीनदार गरिबांवर जुल्म करायचे आणि ते विलेन म्हणजे वेगळं, जमीनदारचं बघितलं की भीती वाटायची. परत थोडासा काळ पुढे गेला. जमीनदारांची जागेला मिल मालिकने घेतली. सेठ मोठी शेवरलेट गाडी घेऊन यायची आणि एखाद्या गरीब बस्तीच्या मुलावर चढवून टाकायची ती गाडी, आणि ती गाडी चढल्यानंतर मग एखाद्या गल्लीतला एक तरुण बाहेर निघायचा आणि तो हिरो म्हणून ओळखला जायचा. परत काल बदलला थोडासा. त्याच्या जागेला मग राजकारणी लोकांना विलेन म्हणून दाखवण्यात आलं की कसे विलेन राहिलेत. मग काही ऑफिसर लोकांना विलेन म्हणून दाखवण्यात आलं. मग परत काल बदलला. मग अंडरवर्ल्डचे विलेन आपल्याला दाखवण्यात आले. पण मागच्या 4 वर्षापासून तुम्हाला मी सांगतो की पिक्चरनी पण आपली मानसिकता बदलली. आता ते बाहेरून विलेन आणत नाही, हिरोलाच विलेन करून दाखवतात. म्हणजे जे विलेन जे निर्माण होतात आहे ते आपल्या तुमच्या मधूनच निर्माण होऊन राहिलेले आहेत. बाहेरून असा वेगळा विलेन आता तयार होत नाहीये. म्हणजे आज जर बघितलं तर दोन प्रेम प्रसंगामध्ये एखादा विलेन तयार होतो, एक हिरो विलेन बनून जातो आणि दुसरा जे आहे हिरो म्हणून राहतो. हे अशी परिस्थिती खरी समाजाची. एखाद्या डॉनच्या मुलीचं 10 कोटीमध्ये लग्न दाखवण्याचा आपल्याकडे वेळ आहे, पण एक सावकाराकडून 10 रुपये शेकडा व्याजावर जेव्हा एक गरीब बाप आपल्या लेकूसाठी जेव्हा पैसे उसने घेतो किंवा व्याजावर घेतो, त्याच्यासाठी आपल्या समाजाकडे 2 मिनिटाचा वेळ नाही. मुंबईमध्ये बॉम्ब ब्लास्ट झाला. आपण कॅन्डल घेऊन एक दिवस उभे राहिलो, त्याच्या बरसीवर आपण उभे राहिलो, शहीदांना आणि हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी. 10-10 लाख रुपयाचा आपण पॅकेज उचलतो, 20 लाख रुपयाचा पॅकेज उचलतो. 3 दिवस पबमध्ये आठवड्यात आपण असतो, नाही गेलो तर चालतं. 20 लाख रुपये उचलणारे पॅकेज घेऊन एक दिवस टेलिव्हिजनवर येणाऱ्या तरुणांना माझं आव्हान आहे की किमान तरी 20 लाख रुपये तुम्ही कमवता, 20 रुपये राष्ट्र समाज आणि मानवतेसाठी खर्च करा. तर नाते संबंध जोपासायचा प्रयत्न करा. फक्त आई वडिलांची हौस पूर्ण करायची, बायकोचे स्वप्न पूर्ण करायचे, मुलांना शिक्षण द्यायचं, ह्याच्या पलीकडे काय आहे? जर राष्ट्राशी तुमचं नातं नाही, जर समाजाशी तुमचं नातं नाही, तर माणुसकीचं तुमचं नातं नाही, तर जीवन जगता कशाला? जीवन जगण्याचा अर्थच काय आहे? आज परिस्थिती इतकी विचित्र झालेली आहे, एकमेकांवर आपण विश्वास करायला तयार नाही, एकमेकांना संधेची दृष्टीने आपण पाहतो. गंभीर विषय कोणी जर सांगत असेल तर मागे चर्चा करत असताना त्याची टिंगल उडवायला आपण बघतो. अहो, जीवन आनंदित जगा, पण जीवन जगण्यासाठी तर गंभीर राहा. तुम्ही गंभीर नाही राहणार तर तुमचं राष्ट्र, समाज आणि मानवता हे फक्त कागदावर दिसतील. आणि त्याचप्रमाणे आज आपली परिस्थिती झालेली आहे.
20-20 लाख 10-10 लाख रुपये कमवणारे या देशातलं तरुण 10 रुपये राष्ट्र समाज आणि मानवतासाठी खर्च करायला तयार नाही. 470 मुलींचे जेव्हा मी ठाण्यामध्ये मागच्या वर्षी लग्न लावलेत, आजी, मुलगा आणि नातू एकच मंडपाच्या खाली होते. स्वातंत्र्यता मिळवल्यानंतर 60 वर्षांनंतर पण आज आपल्या भारतीय समाजाची ही परिस्थिती आहे की त्यांना लग्न करण्यासाठी पैसे नव्हते, फक्त असेच मुलं होत गेले. एकीकडे आपण 50-50 लाख 1-1 कोटी रुपये खर्च करायला तयार आहोत. बाजारवादाचा एवढा मोठा पगडा आपल्याला सगळीकडे दिसून येतो की मठापासून मंदिरापर्यंत प्रत्येक जागेला हे बाजारवादाचा तांडव आपल्याला दिसतो. 2 रांग आपल्याला सपशेल दिसणार, एक श्रीमंताची आणि एक गरीबाची. कसं मिटणार दरी? मग समाज निर्माण कसं होणार? नीतिमूल्य रुजवल्याशिवाय होणार नाही. एकीकडं आपण गोमाताला या देशाची संस्कृती म्हणतो आणि दुसरीकडं तिच्या कत्तलबद्दल आपण विचार सुद्धा करत नाही. अहिल्या आणि जिजामाताला आपण राष्ट्र म्हणून संबोधित करतो, राष्ट्रमाता म्हणून संबोधित करतो, आणि एका जिजामाताच्या गर्भमधून दुसरी जिजामाता संपवण्यासाठी आपण जरा पण विचार करत नाही. एवढे दहशतवादी हल्ले झाले, एक तरी आपण 100 कोटीच्या देशामधून आपण उठून गेलो का? आणि या दहशतवाद्यांशी पीडित परिवाराशी भेटून आणि त्यांना हे दिलासा दिला का की नाही, तुमचा भाऊ गेला तर आम्ही तुमचे भाऊ आहोत. अहो, खरी श्रद्धांजली ती आहे. तुमचा मित्र गेला, आम्ही तुमचे मित्र आहोत. ज्या रूपात ते आपल्याला मागतील आपण त्या रूपात मिळायला पाहिजे. वेळ गेलेली नाहीये. जीवन काय ह्याला समजण्यासाठी फक्त एवढंच करा. राष्ट्राशी तुमचं नातं काय, समाजाशी तुमचं नातं काय, माणसाशी तुमचं नातं काय, आणि स्वतःच्या आत्म्याशी आणि मनाशी तुमचं नातं काय, आणि त्याचप्रमाणे परिवाराशी तुमचं नातं काय आणि माणुसकीशी तुमचं नातं काय. हे नाते जोडायला शिका आणि त्याला जिवंत ठेवायला शिका आणि त्याचं निर्वहन करायला शिका. सगळे धर्म, अध्यात्म, सेवा सगळे एकच बिंदूवर एकत्रित होतील आणि ती बिंदू म्हणजे तुमचे नातेसंबंधाचा, माधुर्याचा खरा देवत्व. एवढंच सांगून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद महाराज. या ठिकाणी हरिभक्तपरायण संजय महाराज पाचपोर यांचं आगमन झाले. त्यांचा सत्कार राष्ट्रसंत भैय्यूजी महाराजांच्या हस्ते होईल आणि थोड्याच वेळामध्ये हरिभक्तपरायण रामायणाचार्य विदर्भरत्न संजय महाराज पाचपोर यांच्या कीर्तनाला सुरुवात होईल. सगळ्यांनी पुढे येऊन बसावं आणि या कीर्तनानंतर आज आपला तिळगुळाचा प्रसाद या ठिकाणी समारोपाचा वाटला जाईल. व्यासपीठावरची व्यवस्था होईल आणि लगेचच कीर्तनाला सुरुवात. सगळे कार्यकर्ते व्यासपीठावर येतील, त्यांनी व्यासपीठावरची व्यवस्था करायची आणि कीर्तनाला